सेकंद प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. एक सेकंदाने काय नुकसान होतं हे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. तर तुम्हाला एक सेकंदाचं महत्व किती आहे किंवा एक मिनिटाचं महत्व किती आहे हे जर शिकायचं असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल? मुंबईला जावं लागेल. 1 वर्ष राहावं लागेल मुंबईला, बरोबर की नाही? मुंबईला तुम्ही जर 1 वर्ष राहिला तर तुम्हाला सेकंदाचं महत्व कळेल. सेकंद किती महत्वाचा आहे. जर 1 सेकंदाने लोकल चुकली तुमची तर काय होतं? पुढे तुमचा अर्ध्या दिवसाचं नुकसान होतं मुंबईमध्ये. कारण तुमची लोकल चुकली की पुढची तुमची गाडी चुकते. आलं का लक्षात? त्याच्या पुढची तुम्हाला ठिकाणावर जायचंय तिथली पुन्हा बस चुकते. असं करून काय होतं की तुमचे 1 सेकंदाचा पुढे परिणाम 1-1.5 तासावर होतो. आणि 1-1.5 तास जर तुम्ही कामावरती उशिरा गेले तर काय लागतो? लेट मार्क लागतो. अर्धा दिवसाचा पगार तुमचा कापला जातो. तर सेकंदाचं महत्व, मिनिटाचं महत्व काय आहे हे शिकायचं असेल तर कुठे जावं लागेल? मुंबईला जावं लागेल. जाणार का तुम्ही? जाणार का? जाणार का? किती जण जाणार? 1, 2, 3. बाकीचे नाही जाणार. हा ठीक आहे, चला. हे 3 जण जाऊन येतील मुंबईमध्ये. मी सांगितलं तसं 1 वर्ष राहतील. ते मुंबईमध्ये राहून आल्यानंतर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक असेल? हे 3 जण जे तयार झाले, 1, 2, 3. तुझं नाव काय? प्रथमेश. तुझं नाव? योगेश. तुझं नाव? ऋषिकेश. ऋषिकेश, प्रथमेश आणि योगेश हे 3 जण जायला तयार झाले. हे जेव्हा 1 वर्ष मी सांगितलं तसं मुंबईत राहून वापस येतील नागपूरमध्ये, तर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक असेल? डिसिप्लिन. त्यांच्यात आणि तुमच्यात जो फरक असेल ना तो इतका असेल. त्यांचं राहणीमान, वागणं, बोलणं सगळं बदल झालेला असेल. काय? राहणीमान, वागणं, बोलणं सगळं बदल झाले असेल. त्यांना वेळेचं महत्व कळालं असेल. आणि मग सांगा, ज्या माणसाला वेळेचं महत्व कळालं, डिसिप्लिन तुम्ही म्हणताय जसं आलं, तर त्याच्या आणि तुमच्या उत्पन्नात फरक राहील का? ऋषिकेश, योगेश आणि काय? ऋषिकेश, योगेश आणि प्रथमेश हे 3 जणांचं उत्पन्न आणि तुमच्या उत्पन्नात फरक राहील का? राहील का? काय वाटतं? राहील का? राहील ना? मग हा, यस. तुम्ही बघा बोलत नाहीये. तुम्ही काय आहे? बोलतच नाहीये. तुम्ही बोलत नाहीये, बरोबर? बोलत नाहीये तुम्ही. का बोलत नाहीये तुम्ही? नाही, कट कॉल काय? तुम्ही बोलत नाहीये. का बोलत नाहीये? तोंड नाहीये का तुम्हाला? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि तुम्ही बोलतच नाहीये. का बोलत नाहीये? 1-2 कारणं असतील त्याची. देर आर 2 रिझन्स. एक, तुम्हाला मी काय बोलतोय ते कळतच नसेल. माझी भाषा तुम्हाला समजत नसेल. नाही तर तुम्ही मला घाबरत असाल. काय होतंय? 2 पैकी एक काहीतरी होतंय. एक तर तुम्हाला माझी भाषा समजत नसेल. जसं माहितीये का, पोपटाची भाषा मासाला समजेल का? तसं मग तुम्हाला माझी मराठी समजत नाहीये का? असं होऊ शकतं ना. पोपट माशाशी बोलेल का? नाही बोलणार. नाही तर तुम्ही घाबरताय मला, तुम्हाला भीती वाटते. मग ह्याच्यावर उपाय काहीतरी केला पाहिजे, बरोबर का? मग मी तो एक उपाय शोधला. मला अनुभवात आलं. मी काय शिकलो? अनुभवात शिकलोय. माझी 3री पिढी. माझा अनुभव असा आहे की तुम्ही बोलत नाही ना, मग तुम्हाला बोलतं केलं पाहिजे. मग बोलाल कसे तुम्ही? बोलाल कसे? तर मी तुमच्यासाठी ना चॉकलेट्स आणले. आलं का लक्षात? जो उत्तर देईल, बरं का, जो उत्तर देईल त्याला मी काय देणार? चॉकलेट्स देणार, बरोबर? पहिले हे मुंबईला जाणार आहे ना, यांना पहिले 1-1 चॉकलेट्स देतो. कारण ते बोलले पटकन. आलं का लक्षात? जाणार म्हणून हात पुढे केला. हो. आणि जो बोलतोय, आलं का लक्षात, जो बोलणार त्याला मी चॉकलेट देणार. मग ते उत्तर चुकीचं असेल किंवा बरोबर असेल. आणि ज्याच्याकडे जास्त चॉकलेट त्याला मी काय देणार? त्याला मी गोल्ड मेडल देणार, बरोबर? 3 मेडल आणलेले आहेत मी. गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ. बोलणार मग आता? बोलणार? आणि चॉकलेट खाल्लं तर चालेल का? चालणार ना. चॉकलेट खायची वस्तू आहे ना. चॉकलेट खायची वस्तू आहे. चॉकलेट शोकेस मध्ये ठेवतो का आपण? गुलाबजाम आणले की आपण शोकेस कळतंय ना तुम्हाला? डेकोरेशन मध्ये ठेवतो का? नाही, खातो आपण ते. तसं चॉकलेट खायचं, पण कागद जपून ठेवायचा.
कागद जपून ठेवायचा. मग मी काय करीन, शेवटी मोजीन. मग समजा प्रथमेशकडे चॉकलेट जास्त असेल तर त्याला काय मिळेल, गोल्ड मेडल. त्याच्यापेक्षा कमी असेल त्याला रौप्य पदक, आणि त्याच्यापेक्षा कमी असेल त्याला कांस्य पदक. आलं का लक्षात? काही अडचण, काही सवाल, काही अडचण, प्रश्न, काही याच्याबद्दल शंका, कुशंका, काही नाही. काही जण भामटेगिरी करतात, आपले उधारीत चॉकलेट देतात. तसं करू नका. आलं का लक्षात? शेजारच्याला देतात, त्याला माहिती मी तर आता हारणार आहे, येणार आहे. पण क्रिकेटमध्ये रन देता येतात का? नाही देत. सचिन तेंडुलकरचे थोडे रन मला दे आणि माझी सेंचुरी पूर्ण होईल, असं होतं का? नाही. 90 वर आउट झाला म्हणजे 90 वर आउट झाला. तर चालू करायचं. बोलणार तुम्ही. आयडिया चांगली वाटली, युक्ती चांगली वाटली. कारण मला असा अनुभव आला, तुम्ही घाबरतात आलेल्या पाहुण्याला. घाबरता का? तुम्हाला मग भीती वाटते की आपण काही उलट बोललो तर आपल्याला सर मार्क कमी देतील परीक्षेमध्ये, है ना? असं वाटतं ना? वाटतं, होऊ शकतं असं. माझ्या कुठल्या पण प्रशिक्षणामध्ये असे 4 प्रकारचे विद्यार्थी मी बघतो. कसे? 4 प्रकारचे. दिसतात आहे का तुम्हाला 4 प्रकारचे विद्यार्थी कसे आहेत ते? कसे आहेत? हात वर करा. उत्तर देताना हात वर करा, सामायिक उत्तर देऊ नका. कसे आहेत? काय आहे? कुठल्या प्रकारचे आहेत? बुरा मत देखो, बुरा मत ऐकत नाही, बोलत नाही. हा, एक 3 सांगितले तुम्ही, चौथा सांगितला नाही तुम्ही. चौथा, माझं मराठी समजतंय ना थोडं. फक्त कसं असतं आपल्या भाषेमध्ये, मराठीत माहितीये, कोकणी, ऐराणी, खानदेशी, वराडी, मालवणी असे प्रकार असतात. पुण्याची पुन्हा मराठी वेगळी असते. तर काही गोष्ट, आता मी एकदा आहे ना कोल्हापूरला गेलो होतो आणि मी पोळी शब्द मी सांगत होतो, पोळी भाजी असं सांगत होतो. आता त्या मुलांच्या पुढे ना पोळी म्हणलं तर त्यांच्या भाषेमध्ये कोल्हापूरच्या पुरणपोळीला पोळी म्हणतात आणि चपातीला आपण चपाती म्हणतात. आलं का लक्षात? तर असं होतं कधी कधी शब्द इकडे हे होतील. मराठी समजतंय तुम्हाला, माझं समजतंय ना? तर चौथ्या प्रकारचा कोण आहे व्यक्ती? झालं ना, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, हात वरती करा. चौथा कोण आहे? 4th नंबर. हु इज द 4th नंबर? तुम्ही 10वी पास आहे ना सगळे? म्हणजे कधी कधी काय तोंडामध्ये इंग्रजी शब्द येतात म्हणून विचारलं. कोण आहे चौथा? नाराज येतो. चल घे. तो चौथा कोण आहे ना, तुम्हाला समजण्यासाठी मला एक गोष्ट सांगावी लागेल. तुम्ही सगळे कार्पेंटर ट्रेडचे का काही प्लंबर ट्रेडचे पण आहेत तिथे? प्लंबर ट्रेडचा कोण आहे? बरं, ठीक आहे. आता काय झालं, ऐन वेळेला हे झाल्यामुळे इथे तुम्हाला काही ठिकाणी प्लंबर शब्द लिहिलेला दिसेल. दोघांना सामायिक आहे. तर 4th नंबर. हु इज अ 4th नंबर? चौथा कोण आहे? तुम्ही घ्या. चौथा तो बुरा मत करो नाहीये. घे. मी सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगतो. कसं असतं, कधी कधी आहे ना चित्रातनं जसं बोलतो ना, चित्र पटकन समजतं. मगाशी मी तुम्हाला हे लँग्वेजचं जे चित्र दाखवलं त्याच्यातनं तुम्हाला पटकन समजलं की मासा कोणाशी बोलू शकत नाही, मासा पोपटाशी बोलू शकत नाही. बरोबर ना? चित्रातनं पटकन समजतं. तसं कधी कधी गोष्टीतनं पण पटकन समजतं. साधारणतः 200 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये काय होती, छोटी वेगळी राज्य होती. माहितीये का? ऐकलं असेल ना तुम्ही. छोटं तुमचं नागपूर पण एक संस्थान होतं भोसल्यांचं, बरोबर ना? असं छोटी राज्य असतात. तसंच एक छोटं राज्य असतं. त्या राज्यामध्ये एक राजा असतो. राज्य छोटं जरी असलं तरी राजा आणि मोठं असलं तरी राजा. त्या राजाची जी मुलगी असते तिला आपण मराठीमध्ये राजकन्या म्हणतो. ती राजकन्या ज्याची असते, राजाची, ती तरुण राजकन्या खूप सुंदर असते दिसायला. आता मी काय, माझ्यात तुमच्यात आहे ना बरंच अंतर आहे व्हायच्या. तर सध्या चांगली हिरोईन कोण आहे? एखादी नाव सांगा. कटरीना. अरे ठीक आहे, चल घ्यायचो. कटरीना बरं का? कटरीना ठीक आहे ना. त्याच्या मनात कटरीना, आपण कटरीना घेऊ. उदाहरण घ्यायचं आपल्याला. खरी थोडी कटरीना येणार आहे इथे. आलं का लक्षात? तर ती कटरीना सारखी सुंदर असते राजकन्या. आणि मग आजूबाजूचे जे राजकुमार असतात तुमच्यासारखे, बरं का, ते काय करतात, राजाकडे जातात आणि म्हणतात, आय वुड लाईक टू मॅरी विथ शी. मला तिच्याशी लग्न करायचंय. राजा काय म्हणतो, आत्ता नाही, नंतर. मग हा राजकुमार येतो, बरं का. तो म्हणतो, सर, म्हणजे त्यांना म्हणतो, सर म्हणजे मला महाराज, मला तुमच्या कन्याशी विवाह करायचा आहे. माझं इतकं राज्य आहे, इतके सैनिक आहे, जे काय सांगतो आपण. राजा काय म्हणतो, अभी नहीं. फिर ये जाता है, बोलता है मुझे शादी करनी है. राजा क्या बोलता है, अभी नहीं. ऐसे सब लोग जाते हैं, नंबर लगाते हैं, बोलते हैं मुझे ब्याह करना है. और राजा सबको क्या जवाब देता है, अभी नहीं.
ऐसा होते होते क्या होता है, 1 साल बीत जाता है, पूर्ण 1 वर्ष निघून जातं. 1 वर्ष निघून जातं. मग राजा म्हणतो आता लग्न तर करूया आपण, मुलगी मोठी झाली आपली, 18 वर्षाची राजकन्या झाली. पण आता कसं आहे माहितीये का, मागणी तर किती आहे, एवढी आहे ना, 20 जणांची मागणी आहे. राजकन्या तर एक आहे, लग्न कोणाशी करेल, एकाशीच करेल. सगळ्यांची करेल का, नाही करू शकत. मग काय करावं लागतं, अशा प्रसंग जेव्हा येतो तेव्हा काय करावं लागतं, काय करावं लागतं, हा, कॉन्टेस्ट. त्याला काय म्हणतात, स्वयंवर. काय म्हणतात, स्वयंवर. बरोबर आहे की नाही, ऐकलंय ना द्रौपदीचं स्वयंवर. काय होतं द्रौपदी स्वयंवरात, पण ठेवला जातो. हा, म्हणजे तुमच्या मराठीत टार्गेट ठेवलं जातं की हे टार्गेट पूर्ण करेल त्याला द्रौपदी माळ घालेल, असं स्वयंवर. तसं इथे पण ठेवला जातो ना. त्याप्रमाणे त्या काळी काय होतं, संवादाची साधनं, संपर्काची साधनं कमी होती. फोन होता का 200 वर्षापूर्वी, काहीच नव्हतं. तर दवंडी पिटली जायची, दवंडी कळते ना, दवंडी पिटली जायचे. त्याप्रमाणे दवंडी पिटली जाते, सगळ्या ठिकाणी पत्र पाठवली जातात, संदेश दिला जातो की ह्या दिवशी राजकन्याचं लग्न ठरवलंय. आणि मग ऋषिकेश, प्रथमेश पासनं जेवढे सगळे राजकुमार आहेत, बरं का, इथे किती आहेत तुम्ही, 12-15 राजकुमार आहे, त्यांनी तलावाच्या काठाला जमायचंय. आणि मग तिथे राजा काय पण आहे तो सांगणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही सगळे काय सकाळी 4लाच लवकर उठून पोचतात तिथे. बरोबर आहे ना, प्रत्येकाला लग्न करायचंय. सुंदर अशी कुठली, कैटरीनाशी, बरोबर ना, सगळ्यांना लग्न करायचंय. तो तर रात्री 3लाच येऊन तिथे झोपतो तलावाच्या काठाला. तर मग असे सगळे जमलेले असतात, गावातले नागरिक जमतात, नागरिक पण जमतात त्या तलावाच्या काठाला. नागरिक जमलेले असतात, गावातले लोक सगळे जमलेले असतात. आणि मग ढोल वाजवणारे सगळे राजकन्या सगळं सकाळच्या वेळेला येतात. राजा येतो आणि सांगतो ज्यांना लग्न करायचंय ते सब इधर खडे हो जाओ, आधे इधर आधे इधर. मग राजा सांगतो की तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला हा जो तलाव आहे म्हणे, हा जो तलाव आहे, या तलावाच्या ह्या कोपऱ्यापासनं म्हणजे ह्या टोकापासनं त्या टोकापर्यंत जो पोहोच जाईल त्याला राजकन्या वरमाला घालेल. असं म्हणल्यावर माहितीये का, हा तर लगेच कपडे काढून, अरे म्हणे थांबा, अभी मैंने शुरुआत कहाँ हुई है, मेरा बात ही पूरा नहीं हुआ है म्हणे. मैंने क्या बोला, तालाब के इस किनारे से उस किनारे तक जो पहले तैरते जाएगा उसको राजकन्या वरमाला डालेगी. बर का, तो मेरी बात अभी पूरी नहीं हुई है. तुमच्यासारखे लगेच कपडे काढून तयार झालेले असतात. मेरी बात पूरी नहीं हुई है. बोले मैंने एक बात बताना भूल गया आपको. बोले इस तालाब में मैंने ना कल रात को है ना कई मगरमच्छी छोड़े है, मगरमच्छ छोड़ दिया. आता मारणार का उडी तुम्ही, हा, नाही मारणार. बरोबर ना. तुम्ही काय करतात, आपसात बोलायला लागतात. आणि जी जमलेली जनता असते ती पण आपसात बोलायला लागल्या. आणि मग तो एकच गोंधळ होतो. आलं का लक्षात, गोंधळ होतो. राजा म्हणतो रुको रुको, मेरी बात अभी पूरी कहाँ हुई है. बोले मेरी बात पूरी नहीं. मैंने बोले एक बात बताना भूल गया, मैंने सिर्फ मगरमच्छ नहीं तो कुछ जहरीले सांप भी छोड़े उसके अंदर. अब ऐसी जब बात बोलता है राजा तो क्या होता है, और शोर होना चालू हो जाता है. और उस शोर के दौरान इनमें से एक राजकुमार तालाब में तैरने लगता है. अब मुझे बताओ, जिस तालाब में मगरमच्छ है, जिस तालाब में जहरीले सांप है, वहां आदमी कैसा तैरेगा, जैसा पीछे शेर लगता है ना वैसा, उस तरह से तैरेगा. बराबर है ना. जी और जान सबको प्यारी है, जान सबको प्यारी है, तो वो है ना पूरा जी जान लगा के तैरने लगता है. आधे तक पहुंच जाता है, आधे तक पहुंच जाता है तो ना वो जो जनता होती है वो बहुत खुश हो जाती है. अरे क्या साहसी वीर राजकुमार मिल रहा है, अपनी जो राजकन्या है अपने राजा की लड़की है उसको बड़ा साहसी वीर राजकुमार मिलने वाला है इनमें से 22 लोगों में से. तो वो भी खुश हो जाते हैं. आधे तक पहुंचता है, पौने तक पहुंचता है, बस अभी 10 फुट बाकी रहता है और पहुंच ही जाता है, पहुंच जाता है. जैसे ही पहुंचता है क्या होता है, ढोल बजना चालू हो जाता है. राजकन्या वरमाला डालने के लिए तैयार हो जाती है. और आप में से जो 2 नाराज है वो तो नाराज ही होंगे ना, कैटरीना तो गई उनकी, बराबर है ना. उनके मुंह इतने छोटे छोटे हो जाते, कितने छोटे छोटे हो जाते. और वो जाते हैं, जो बंदा इस तरफ से इस तरफ गया, जो राजकुमार तैर से साहस उसने किया वहां तक पहुंचा, तो आप जैसे वो जो नाराज रहते उसके पास जाके पूछते. अब राजकन्या तैयार रहती है डालने के लिए, अब ये नाराज है, इनको मालूम है अभी तो हार गया, हम तो को तो हाथ हिलाते घर पे जाना है. वो धीरे से पूछते, भाई तूने डेरिंग कैसा किया, डेरिंग समझते है ना, धैर्य साहस कैसा किया. बोले जिस तालाब में मगरमच्छ है, जहरीले सांप है, उसमें छलांग लगाने का साहस किया कैसा तुमने.
बोलता है साहस गया गड्ढे में, आप में से धक्का किसने मुझे दिया बोले। आप में से धक्का किसने मुझे दिया। तो बहुत से बार ITI में क्या होता है, ऐसा धक्का मार के आ जाते हैं लड़के, हमने देखा है। बरोबर आहे का? बरोबर आहे, धक्का मारतात, घरी बसायचं, शेतात काम करावं लागेल किंवा वडिलांचं दुकानात काम करावं लागेल, लोक आजूबाजूचे बेकार आहे म्हणतील, म्हणून काय करतात, निघातात आणि ITI ला प्लंबर ट्रेड, कार्पेंटर ट्रेड, ज्याला नॉन पॉप्युलर ट्रेड म्हटले जातात, तिथे येतात का? आले का तुम्ही असे धक्का मारून? आले का? आले ना. मग आता आपल्याला कटरीना घेऊनच जायची आहे, मग आता आपल्याला ट्रेड पूर्ण करायचं आहे आणि आपल्याला काय व्हायचंय, नंबर 1 काय व्हायचं, एक तर प्लंबर व्हायचं, नाहीतर कार्पेंटर व्हायचं, वूड ट्रेड काय म्हणतात तुम्ही, वूड ट्रेड टेक्निशियन. आलं का? हा शब्द चांगला केला त्यांनी. कसं आहे, समाजामध्ये ना नावाला कधी कधी रिस्पेक्ट असतो, आलं का लक्षात, त्या शब्दाला रिस्पेक्ट असतो, आलं का लक्षात, तुमच्या शब्दाला त्यानी वजन येतं, आलं का लक्षात. प्लंबर म्हणायच्या ऐवजी प्लंबिंग मेकॅनिक म्हटलं तर काय होतं, त्याची प्रतिमा काय होते, उंचावते. बरं, शब्दाने. तसं वूड ट्रेड टेक्निशियन म्हटल्यावर तुमची प्रतिमा उंचावते. मग तुम्हाला उद्या डॉक्टर म्हणाले, तुमच्याकडे ज्ञान पण असलं पाहिजे ना, ज्ञान पण असलं पाहिजे. जर तुम्हाला वूड ट्रेड टेक्निशियन म्हणणारे, तर तुमच्याकडे ज्ञान पण तसं पाहिजे. ज्ञान कंपाऊंडरचं असेल आणि डिग्री डॉक्टरची घेऊन तुम्ही फिरले, चालेल का? आणि ऑपरेशन केलं तर काय होईल, पेशंट सीधा स्वर्ग में जाएगा, आलं का, बिना तिकीट का. तर असं करायचं नाही. मग आता आपण आलो, आपल्याला पुढे जायचं आणि आपल्याला काय बनायचंय, जोरात बोला ना. जेवले नसेल तर मी जेवायला बोलवतो, पोट असेल तर डोक्यात घुसतं, असा माझा नियम आहे, म्हणून चॉकलेट देतोय. तर आपल्याला काय व्हायचं आता, काय व्हायचं, प्लंबर, टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन, काय जे व्हायचंय ते काय व्हायचं, आपल्याला नंबर 1 व्हायचं. असं म्हटलं पाहिजे की अरे प्रथमेश सारखा चांगला कार्पेंटर अख्ख्या नागपूरमध्ये नाही, किंवा ऋषिकेश सारखा चांगला कार्पेंटर, वूड टेक्निशियन अख्ख्या विदर्भात नाही. असं नाव झालं तर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल, घरच्यांना होईल की नाही माहिती नाही, पण तुमचे जे धर्माधिकारी शिक्षक आहे ना, त्यांना सगळ्यात जास्त आनंद होईल. सर होईल की नाही, ही फील व्हेरी प्राऊड. काय प्राऊड, तुमच्या बरोबर तुम्ही तुमच्या ह्या इन्स्टिट्यूटचं, या संस्थेचं नाव पण मोठं करणार आहात. आणि जेव्हा तुम्ही नंबर 1 व्हाल, त्या तुमच्या हाताखाली 10-12 माणसं काम करत असेल, म्हणजे तुम्ही त्यांना रोजगार पण देत असाल. म्हणजे तुम्ही काय करता आहे, इथे वाक्य लिहिलेले, अज्ञान व दारिद्र्य घालवणे हीच ईश्वर सेवा आहे. तुम्ही लोकांना काय करताय, रोजगार देताय, 4 लोकांची घरं चालवताय, देशाला तुम्ही कर रूपामध्ये पैसा देताय. तर व्हायचं मग नंबर 1, जायचं पुढे, धक्का मारला, आलो आता कटरीना कैफ, घेऊनच जायची आपल्याला, जायची ना. हे काय दिसतं, हात वर करा, हात वर करा. अरे यार, तुम्ही तेच करताय ना. सामायिक उत्तर नका देऊ, सामायिक कळतं का, एक साथ जवाब मत दो, हात ऊपर करो. काय आहे, पिढीलाईट आहे, ते मलाही कळतं ना, मला तेवढं इंग्रजी येतं. फेविकॉलच्या कंपनीचं नाव, अजून यस, काय म्हणाला, हा काय म्हणाला, लोगो म्हणाला. आता इकडे बघा बरं का, अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली. मी $1 पण आणले कालच अमेरिकेवरनं. काय आणले, $1 आणले. हा $1 म्हणजे 5 चॉकलेट. लोगो कोण म्हणाला, तर याला मी $1 दिले, खर्च करू नको बरं का, खर्च करू नको. परवा मी दिला ना $1, तो मुलगा जाताना मला वापस करायला लागला, अरे येड्या चॉकलेट आहे म्हणलं ते. आलं का लगे, त्या बिचाऱ्याला माहिती नाही ना, बाहेर कधी गेला नाही. आलं का लगे, चूक त्याची नाहीये, तो डबक्याच्या बाहेरच पडला नाही ना, नागपूरच्या बाहेर जाईल. आता तुम्ही जाणारच नाही मुंबईला, तर तुम्हाला कळणारच नाही ना समुद्र कसा असतो. या तिघांनाच कळेल, कोणाला, प्रथमेश, ऋषिकेश आणि योगेश ना, हा या तिघांनाच कळेल. बाकी तुम्ही गेले नाही तर तुम्हाला समुद्र काय तेच कळणार नाही. तर हा काय आहे, लोगो आहे पिडीलाइट कंपनीचा. पिडीलाइट कंपनी काय बनवते, बरोबर. तू उठतो कशाला बेटा, उठू नको, माझे पाय दुखतील तू उठला. काय बनवते, फक्त फेविकॉल बनवते का. आता बरोबर, तुम्ही फेविकॉल काय सांगितलं, कारण तुमचा
संपर्क फेविकॉलशी जास्त येतो, बरोबर. आता माझा माहिती आहे का, फेविकॉल ANR 171 शी येतो. कशाशी येतो? मी प्लंबर आहे, मी इंडस्ट्रियल प्लंबिंग करतो. माझा संबंध कशाशी येतो? फेविकॉल ANR 171. तुम्हाला ते लागणार आहे का? नाही लागणार. नाव जरी फेविकॉल असलं तरी ते थ्रेड सिलंट आहे. काय आहे? थ्रेड सिलंट आहे. आलं? हा. तर ती फक्त फेविकॉल बनवते का? नाही. ती काय बनवते? डॉक्टर फिक्सिट नाव ऐकलं असेल ना त्यांच्याकडे. अजून काय बनवते असे? बरं, अजून काय बनवते असे? बरं ठीक आहे, चला. अशी किती वस्तू बनवते पिडिलाइट कंपनी? अशा किती वस्तू बनवते पिडिलाइट कंपनी? फेविक्विक, हा झालं ना. असा फेविक्विक, प्लंबिंगचं सॉल्व्हेंट, होल्टाईट, एमसील, अशा किती वस्तू बनवते? 1 2 3 4 अशा किती वस्तू बनवते? कोण म्हणे 10? 10. हे बघा, चॉकलेट येतोय. उत्तर चुकलं ना तरी चॉकलेट आहे. आलं का लक्षात? उत्तर बरोबर नाही. 6 नाही. कोण म्हणे 15? 100. अजून कोण बोललं 100? तुला मी ना $1 देऊन ठेवतो. म्हणजे काय, तू बिचारा शूटिंग करतोय, तुला एक चांदीचा आणि एक गोल्ड देऊन ठेवतो, बस. 10 चॉकलेट तुला. उत्तर दे तू. बरेच वेळा काय होतं, शूटिंग करणाऱ्याला आहे ना त्याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही. म्हणून तुम्हाला मी विचारलं होतं ना, संधी आली होती, बाबा शूटिंग कोण करतं? तुम्ही काय केले? गपचूप बसून राहिले. गेली ना ती कॅटरीना कैफ निघून. ज्याला धक्का लागला तो बसला, जिंकला तो. आलं का लक्षात? संधी कधी येते? संधी एकदाच टिक टिक करते. ती ओळखता आली पाहिजे ना, संधी आहे मला, संधी आहे ती ओळखता आली पाहिजे. आता जे आले नाही त्यांची काय झाली? गेली संधी. आता ती येणार आहे का? मी उद्या येणार आहे का? येणार आहे का? नाही. तर सांगण्याचा मतलब काय? 100. अजून एवढंच बनवते का कंपनी? आता तुम्ही काय करा, हळूहळू 10 वाढवत जाल. कोणी 110 म्हणेल, 120. हे का होतंय असं? कंपनीचं उत्पादन मी तुम्हाला विचारलं किती बनवते, तर तुम्ही कोणी म्हणे 10, कोणी म्हणे 15, कोणी म्हणे 20. मग त्यांनी मटका लावला आणि तो काय म्हणे 100. असं का होतं? कारण माहितीये का, असं म्हणतात, दिल है छोटासा, छोटी थी आशा, मस्ती भरे नगमे, बोली ती आशा. तुमचा दिल आहे ना, दिमाग छोटा आहे. तुम्ही विचार करण्याची क्षमताच तुमची तेवढी आहे. कंपनी माहितीये का 1,500 वस्तू बनवते. किती? 1500. बरोबर. किती बनवते? 1,500 वस्तू बनवते. पिडिलाइट कंपनीच्या. तुम्हाला माहितीये का, परवा ते कंपनीचे मार्केटिंग वाले आले होते ना, हाच ANR 171 चा विषय निघाला. त्यांना म्हटलं मी खूप वापरतो ANR 171. ते म्हणे अहो माझ्या डिव्हिजन मध्ये येत नाही, ते म्हणजे माझ्या अंतर्गत येत नाही, ते इंडस्ट्रियल याच्यामध्ये येतं. त्यांच्या बरेच सेगमेंट आहेत. ते सर त्यांच्या ह्याच्यात तुम्हाला सांगतील त्यांचे विभाग किती आणि कंपनी कशी चालते. मी काही कंपनीचा माणूस नाही. मी माझी स्वतःची RB गांगल कंपनी, मी इंडस्ट्रियल प्लंबिंग करतो. 1940 पासून आम्ही व्यवसायात आहोत. मी नाही, माझे आजोबा होते. आजोबा, वडील, काका आणि मग मी. आता अलग अलग मला 33 वर्ष झाली या व्यवसायामध्ये. सांगण्याचा अर्थ काय आहे की आपण काय, आपल्याला विचारायला छोटा दिल आहे. आपण 150 कंपनी किती करते? 1500 वस्तू बनवते. त्यातल्या सगळ्या काही कार्पेंटरच्या कामाच्या नाही. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे, केमिकल मध्ये आहे, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये लागतात वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रियल प्रॉडक्ट आहे, काही थ्रेड सिलंट्स आहे त्यांचे, प्लंबरला लागतात. त्याच्यामध्ये कंपनीची एकूण उलाढाल किती आहे? 1500. खुद पिडिलाइट ब्रांड से आता है. अभी देखो डॉक्टर फिक्सिट है, वो ब्रांड है उनका, वो प्रोडक्ट का बनाता कौन है? पिडिलाइट इंडस्ट्री लिमिटेड. अभी टेफ्लॉन टेप में भी 2-3 प्रकार है उनके, बरोबर ना साहेब? एमसीलचा टेफ्लॉन टेप आहे, होल्टाईटचा टेफ्लॉन टेप आहे. बनवते पिडिलाइट कंपनीच. आलं का लक्षात? जसं माहितीये का, हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी माहितीये का? ऐकलंय का नाव कधी? नाही ऐकलंय? ऐकलंय. यस, घे चॉकलेट. गुड. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी. व्हील कोणाचा साबण आहे? हिंदुस्तान युनिलिव्हरचा. रिन कोणाचा आहे? हिंदुस्तान युनिलिव्हरचा. सर्फ कोणाचा आहे? हिंदुस्तान लिव्हरचा. अजून एक कुठला तरी साबण आहे, तो कोणाचा आहे? हिंदुस्तान युनिलिव्हरचा आहे. मग सर्फ पण बनवतात ते, रिन पण बनवतात आणि व्हील पण बनवतात. असं का? तर जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी व्हील आहे, रिन पण आहे. तुमच्या खिशात किती पैसे? जसं मारुती माहितीये का, नेक्साची पण शोरूम आहे आणि मारुतीची पण शोरूम आहे. दोन्ही गाड्या कोणाच्या? मारुतीच्याच आहे.
पण मग त्यांनी काय केलं, सेगमेंट वेगळे वेगळे केले. त्यांनी काय केलं की जे मध्यमवर्गीय त्यांच्यासाठी मारुती अल्टो अशा प्रकारे स्विफ्ट डिझायर ठेवलंय. श्रीमंत वर्ग आहे त्यांच्यासाठी वेगळं ठेवलेलं. ताज हॉटेल माहितीये का, त्यांचे पण आहे गेटवे, जिंजर, ताज असे वेगळे वेगळे आहे विभाग त्यांचे. आता आमचं नाशिक आहे ना, छोटं आहे शहर तसं, म्हणजे महानगराच्या मध्ये छोटं आहे. मग तिथे गेटवे आहे, ताज हॉटेलचंच गेटवे हॉटेल आहे. ताजचीच मॅनेजमेंट आहे, पण काय आहे त्याला गेटवे म्हणलेलं आहे, त्याला ताज नाव नाही दिलेलं आहे. तसं काय आहे, पिडीलाईटचे वेगळे वेगळे उत्पादनं आणि वेगवेगळे प्रॉडक्ट आहे. आता मी काय विचारलं, कंपनीचा एकूण वार्षिक उलाढाल किती आहे, म्हणजे कळतं का तुम्हाला कंपनी धंदा किती रुपयाचा करते, माल बनवते आणि विकते, अलग लक्षात. करोडो करोडो रुपयाचं तर करणारच ना. मी प्लंबर आहे, माझा करोडच्या 2 करोडचा धंदा होतो, तर कंपनी एवढी 100 करोड. 100 अजून कोण म्हणे 1000 करोड. 400-500 करोड अजून 600 करोड अजून 900 करोड अजून. बस रे, तू उठू नको, तू पाय दुखतोय का? 950 बर. 1200 अजून 1500 अजून 2000 करोड अजून 2000 अजून. सेलिंग किती आहे तुम्हाला? मी कंपनी किती रुपयाचा करते ते साहेब सांगतील. 13,500 करोड रुपयाचा. किती? कळालं किती शून्य झाले? किती किती 13,500 करोड म्हणजे किती शून्य? कसे काय 8 शून्य? कसे काय 13,500 करोड म्हणजे 135 वरती किती शून्य? बघा, आपल्याला ना शून्याचंच गणित जमत नाहीये. आणि तिथे काय लिहिलंय, शून्याला देता येते किंमत, फक्त त्याच्या पुढे 1 लावावं लागतं. वाचता का तुम्ही हे? किती? 13,500 करोड. कोण म्हणतं 10? 10 कसे रे? कुठे गणित शिकला तू? कुठले जाय शिकला का? कॉपी केली? अरे 135. 1 कोटी म्हणजे किती शून्य? किती शून्य? किती शून्य? 8 कसे? 1 कोटी म्हणजे किती शून्य? बघा तुमचं, ऐका 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 ऐका. 7 शून्य म्हणजे 1 कोटी आणि पुढे अजून 2 शून्य, 9 शून्य ना. 135 वरती 9 शून्य. घ्या 2 चॉकलेट देतो. आपल्याला कोटीवरती किती शून्य कळत नाही, मग आपल्याला कोटी रुपये मिळवता कसे येतील? कोटीवरती किती शून्य तर शिकावं लागेल ना अगोदर, कोटी मिळवायचे तर कंपनी काय करते, एवढा मोठा धंदा करते. हा धंदा एका दिवसात झाला का कंपनीचा? एका रात्रीत झाला का? आज चालू केला आणि लगेच उद्या झाला असं झालं का? नाही. तिथपर्यंत पोचायला कंपनीला किती वर्ष लागली? 50-60 वर्ष लागली. बळवंत पारेख म्हणून यांचे मालक होते, वारले ते आता. ते स्वतः काय शिकलेले होते माहितीये का? कायद्याचं शिक्षण झालेलं होतं त्यांचं. काय झालेलं होतं? कायद्याचं शिक्षण झालेलं होतं. कायद्यामध्ये शिकलेला माणूस पण ह्या क्षेत्रात आला. कसा आला? कसा आला? कसा आला? कसा आला? कसा फिरत फिरत आला? अनुभव नाही. लक्षात ठेवा, मी हे कायम सांगतो. जेम्स वॉट माहितीये तुम्हाला? काय प्रसंग घडला होता जेम्स वॉटच्या जीवनात? काय घडला होता? जेम्स वॉट नाही म्हणत आहे, जेम्स वॉट म्हणतोय मी. जेम्स वॉटच्या जीवनात काय प्रसंग घडला होता? त्यांनी काय बनवलं? कसलं इंजिन बनवलं? गाडीचं नाही, कशाचं इंजिन बनवलं? जेम्स वॉट माहितीये का? पहिले जेम्स वॉटने काय शोधलं माहितीये का? जेम्स वॉटच नाही माहिती. जेम्स बॉन्ड. बरं, जेम्स बॉन्डचा नंबर सांग. चल, तुला जेम्स बॉन्ड माहितीये ना? जेम्स बॉन्डचा नंबर काय आहे तो सांग. चल जेम्स बॉन्ड नाही माहिती, जेम्स वॉट नाही माहिती, जेम्स बॉन्ड माहिती, त्याचा नंबर सांग. नाही माहिती. जेम्स बॉन्डचा नंबर आहे नॉट 7. काय आहे? 7. आलं का लक्षात? तर जेम्स वॉट हा इंग्लंडमध्ये सकाळी उठून चहा बनवत होता. काय बनवत होता? चहा बनवत होता. चहा बनवण्यासाठी काय करतो, त्या काळी कोळशाच्या किटल्या कोळशाच्या चूल असायची, तो किटली ठेवतो त्याच्यावर पाण्याने भरलेली. आणि तुम्हाला माहितीये का, हे जे शास्त्रज्ञ लोक आहे ना, हे घे चॉकलेट घे, झोप निघून जाईल तुझी. आणि पाणी पी थोडं, हे घे पाणी पी, झोप निघून जाईल बरं का. तर सकाळी शास्त्रज्ञ लोक असतात ना, ते कायम आहे ना विचारामध्ये गाडलेले असतात.
तुम्हाला माहितीये का, काही शास्त्रज्ञ जेवता जेवायचं पण विसरून जायचे, आलं का? तर तो काय करतो, किटली चहा बनवायला ठेवतो, कोळशाच्या शेगडीवरती ठेवतो आणि तो कुठल्या तरी विचारामध्ये गुंगतो. आणि काय होतं माहितीये का, ते जे झाकण आहे ना, झाकण ते ठाक करून उडतं. घरी प्रयोग करून बघा, पातेल्यावरती तुम्ही झाकण ठेवा घट्ट, पाणी उकळेल आणि मग काय होईल, झाकण ठाक करून उडेल. तर तसं झाकण उडतं आणि ते झाकण उडल्यावर त्याला काय कळतं, अरे यार वाफेमध्ये हे असं झाकण का उडलं. मग तो विचार करायला लागतो, अरे वाफेत खूप शक्ती आहे. त्याच्या काय लक्षात येतं, वाफेत शक्ती आहे. आणि मग त्यांनी स्टीम इंजिन बनवलं, म्हणजे काय, वाफेवर चालणारं इंजिन. मग रेल्वे चालायला लागली, आगबोट चालायला लागली. तर याचा पहिला संशोधन किंवा त्याचा पहिला सिद्धांत मांडला ज्यांनी हे केलं तो कोण होता, जेम्स वाट होता. आलं का लक्षात. हे कशामुळे घडलं, घडलेला प्रसंग, निरीक्षण आणि त्याच्यातनं केलेली क्रिया. तसं हे बळवंत पारेख होते, यांनी बघितलं की लाकूड चिटकवायला काय वापरलं जातं, फेविकॉल नव्हता रे तेव्हा वापरलं जायची जनावरांची चरबी. काय वापरल्या जायची, जनावरांची चरबी. त्यात काही रसायन घातलं जायचं आणि मग ते लावून चिटकवलं जायचं. तर मला सांगा, जनावरांच्या चरबीचा वास येईल का, उग्र असा घाण वास येईल की नाही, यायचाच. मग ते बळवंत पारेखांनी बघितलं की हा उग्र वास येतोय, याच्यानी ह्या घाण वासामुळे तुमचे जे वूड, त्या काळचं काय, सुतार, आता वूड ट्रेड टेक्निशियन यांच्या शरीरावरती त्याचा परिणाम होत असेल का, त्या घाण वायू, तो जो वास आहे त्याच्यानी त्यांचं आयुष्य होत असेल का खराब, होत असेल ना. त्या वासामध्ये घाण काम करायचं. मग त्यांनी काय केलं की ह्याच्यावर काहीतरी शोधलं पाहिजे आणि मग त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला आणि जन्म झाला फेविकॉलचा 1959 साली. मग तो फेविकॉल शोधलेली कंपनी आज किती मोठी झाली की 13,500 करोडला गेली. तसं तुम्ही पण तुमचा व्यवसाय करताना निरीक्षण केलं आणि काहीतरी हे केलं तर तुमची कंपनी होईल का मोठी, होईल ना. मग करणार का निरीक्षण, स्वतःला प्रश्न विचारणार का की का असं का झालं, सरांना विचारणार का 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 प्रश्न विचारायचे, सर हे असं का, ते तसं का. तर त्याच्यातनं काय होईल, तुमची पण एखादी कंपनी उभी राहील ना. 1300 करोडला नाही गेले, 13,500 करोडला, 13 करोडला तर पोचू आपण. 13 करोड छोटी रक्कम आहे का, नाही. 13 करोड मोठी रक्कम आहे. जायचं पुढे, आलं लक्षात पिडीलाइट बद्दल. प्रश्न वाचा. हा लाईट बंद केला तर अंधार होतोय. काय विचारलं, समजलं का, काय पब्लिसिटीसाठी. बर, अजून पब्लिसिटीसाठी अजून कोण म्हणे सेलिंग, अजून आपला प्रॉडक्ट खपावा म्हणून, अजून काय असतं. ऐका हे प्रश्न आणि एका विचारला तर तुम्ही विद्यार्थी आहे ना, विद्यार्थी, तुमच्या कल्पना आणि आयडिया फार भारी भारी असतात. तुमचं डोकं आहे ना फार भारी चालतं का. त्यामुळे तुम्ही कोण आहात, माझे स्टुडंट नाही, शिक्षक आहात तुम्ही माझे. आलं का लक्षात. तुमच्या आयडिया आहे ना भारी असतात. एकदा माहिती आहे का, एकदा मी वस्तुमान आकारमान, समजतं का तुम्हाला, वस्तुमान आकारमान ते समजावून सांगत होतो. आकारमान आणि वस्तुमान हे समजावून सांगत होतो. आणि ते समजवताना मी कापसाचं उदाहरण दिलं होतं की 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड, जड काय, त्याच्यात जड काय, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड, जड काय. 1 किलो लोखंड, 1 किलो कापूस, जड काय. एक तराजू आहे बरं का, तराजू. त्या तराजू मध्ये एका बाजूला लोखंड ठेवलं 1 किलो आणि एका बाजूला कापूस ठेवला 1 किलो, तर जड काय. याने बरोबर उत्तर दिलं. काय नाव तुझं, योगेश ना,
युग युगने काय सांगितलं, दोनों का वजन तो सरी का ही है ना, 1-1 किलो ही है ना, 1 किलो कापूस है और 1 किलो लोहा है, दोनों क्या है, सरी का रहेगा. अब फरक किसमें रहेगा, आकारमानात. कशात, आकारमानात. कापसाला काय आहे, एरिया जास्त लागेल, क्षेत्रफळ जास्त लागेल 1 किलो कापूस ठेवायला, 1 किलो लोखंड ठेवायला एवढंच लागेल. बरोबर, हा बरोबर की नाही. 1 किलो कापूस असंच मी समजावून सांगत होतो. तो म्हणतो नाही सर, तो अडूनच बसला, लोहा ही जड है सर. बोला अरे नहीं भाई कैसे क्या, मैंने अभी समझाया ना आपको, 1 किलो लोहा 1 किलो कॉटन. बोलता है नहीं सर, लोहा ही जड. तो अडूनच बसला, लोखंडच जड. मग मी त्याला वेगवेगळ्या प्रकारे समजवलं, मला जी काय बुद्धी आहे त्याच्या प्रकारे. तरी तो काय म्हणतो, नाही लोखंडच जड. मग मी त्याला म्हणलं, महाराज आता तुम्ही मला समजावून सांगा. तो म्हणे देखो साहब, सीधा हिसाब है, 1 किलो कॉटन आप लेके आओ, हाँ, 1 किलो लोहा मैं लेके आता हूँ. आप मेरे सर पे, मैं आपके सर पे लोहा मारता हूँ 1 किलो, आप मेरे सर पे 1 किलो कॉटन मारो, फिर आप भी मुझे बताओ जड काय येते. काय म्हणतो तो, 1 किलो, तो विद्यार्थी म्हणतो 1 किलो लोखंड आणतो मी, तुमच्या डोक्यात घालतो, 1 किलो कापूस तुम्ही माझ्या डोक्यात घाला आणि मग सांगा जड काय. मग तुम्ही कोण आहे, आमचे गुरु आहात. आलं का लक्षात. हा, तर काय आहे, काय प्रश्न विचारला की पिडिलाइट कंपनी, कोणी म्हणे सेल वाढवण्यासाठी, सेल वाढवण्यासाठी त्यांच्याकडे सेल्स डिपार्टमेंट आहे. कोणी म्हणे पब्लिसिटीसाठी, त्याच्यासाठी पण त्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे. पब्लिसिटी डिपार्टमेंट आहे, ऍडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे. आलं का लगे, प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट आहे, डिस्पॅच डिपार्टमेंट आहे, सगळी HR डिपार्टमेंट आहे. त्यांच्याकडे एवढे जे 6,000 लोक काम करतात, 5-6 हजार लोक, ते कोणाची हजेरी ठेवण्यासाठी त्याच्यासाठी डिपार्टमेंट आहे. प्रत्येकाचं डिपार्टमेंट आहे. मी तुम्हाला प्रश्न काय विचारला, पिडिलाइट कंपनी, आता माझ्यासारखं बोलवलं ना, माझ्या वेगवेगळे अजून त्यांच्याकडे लोक आहेत जे तुम्हाला मार्गदर्शन करायला येतील. तर तसं मार्गदर्शन का करते पिडिलाइट कंपनी, आयोजन का करते, तुम्हाला समजण्यासाठी, तुम्हाला पुढे जाण्यासाठी. बरोबर. पिडिलाइट कंपनीचं जसं निरीक्षण त्यांनी फेविकॉल शोधून काढला, तसं त्यांनी निरीक्षण केलं की बाजारात काय घडतंय. बाजारात ITIचे विद्यार्थी जेव्हा पास आउट होऊन, वूड ट्रेड टेक्निशियन, प्लंबर हे जेव्हा होऊन बाहेर जातात तेव्हा बाहेर अशी परिस्थिती आहे गेल्यानंतर. समजलं का, एका माणसाच्या बोलण्यापेक्षा चित्र जास्त चांगलं बोलतं. समजलं का, काय दिसतंय, काय दिसतंय, जेव्हा ITI मधनं तो बाहेर पडतो तेव्हा अशी परिस्थिती आहे असं लक्षात आलं त्यांच्या. काय आहे याचा अर्थ, हा काय लावलंय त्यांनी, आता असा ITI मधनं बाहेर पडलेला वूड ट्रेड टेक्निशियन, प्लंबर, याला कोणी माझ्यासारखं कामावर ठेवेल का. आणि मग तो काय म्हणतो, ITI करून काही फायदा नाही. पण चूक कोणाची आहे, कारण तुम्हाला तुमचे गुरु कोण आहे, धर्माधिकारी सर, यांचे गुरु पेटकर सर, जे कोणी तुमचे गुरु असतात ते तुम्हाला माहितीये का, ते तुम्हाला त्यांच्याकडे असलेलं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात, किंवा त्यांच्याकडे जे ज्ञान आहे, त्यांनी जे प्रशिक्षण घेतलंय ते धर्माधिकारी सर तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करतात. आलं का लक्षात, 100% देण्याचा प्रयत्न करतात. प्लस त्यांना शासनाने एक चौकट ठरवून दिलेली की काय शिकवायचं, कसं शिकवायचं, कधी शिकवायचं, कुठला विषय कधी घ्यायचा हे ठरवून दिलेलं आहे ना. त्या चौकटीत राहून त्यांच्याकडे असलेलं ज्ञान तुम्हाला देतात. पण कमी कोण पडतं, कमी कोण पडतात, तुम्ही लोक कमी पडतात. मान्य आहे. कारण का, तुम्ही एक दिवस जरी सुट्टी घेतली तरी तुमचं त्या दिवशीचं प्रॅक्टिकल, त्या दिवशी जे ते बुडलं. मित्राच्या बहिणीच्या लग्नात नाचून काही फायदा आहे का, तुम्ही काय करतात, मित्राच्या बहिणीच्या लग्नात नाचण्यासाठी सुट्टी घेतात, तब्येत खराब, काही फायदा आहे का.